हॅलो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले सकाळचे 8:15 आणि आज आहे सोमवार. तर आमच्या घरामध्ये आजपासून कलरिंगचं काम चालू करणार आहे. त्यामुळे हे बघा सगळं रिकामं केलेलं आहे. इथे वरचं पण सगळं रिकामं केलेलं आहे. फक्त फ्रेम काढायचे राहिलेले आहेत. आणि आतमध्ये दाखवते मी तुम्हाला. किचन सुद्धा संपूर्ण रिकामं केलेलं आहे. तर हे बघा भांड्याची मांडणी रिकामी केली आहे. त्यावरती लॅप माळा पण रिकामं केलं. जे आतमध्ये आहे मला जे काढता येत नाही ते ठेवलेलं आहे. इथली पण सगळी भांडी रिकामी केलेली आहेत. आणि जे लागणार आहेत रोजच्या वापरात ते फक्त इथे काढून ठेवलेले. आता हे सगळं मी बाहेर जाऊन ठेवणार आहे. आणि सकाळी सकाळी लवकर उठून स्वयंपाक पण केलेला आहे. संपूर्ण हे बघा भात पिलेला आहे. इथे भाजी केलेली, चपात्या झाल्यात. कारण की किचनसुद्धा बंद आहे. किचन हे गॅस शेगडीसुद्धा उचलून बाहेर ठेवणार आहे. संपूर्ण घर एकाच वेळेस ते कलरिंग करणार आहे. फक्त बेडरूममध्ये हे कपाट हलवलेलं नाही आहे. कारण की कपाट हलवता येत नाही मला, ती लोक हलवतील. तर अशा प्रकारे संपूर्ण घर 2 दिवस लागले संपूर्ण राडा बाहेर काढायला. तरी बरंचसं राहिलं आहे. हे कपाटसुद्धा हलत नाही आहे. त्याला फक्त बाजूला सरकवून तिथे झाकून ठेवणार आहे. आणि एवढीच भांडी रोज वापरायला ठेवली. बाकी सगळी पोत्यात भरून ठेवलेली आहेत. आणि रोज जे डाळी वगैरे लागणार आहेत त्या एकाच या डब्यात ठेवलेल्या आहेत. म्हणजे जास्त भांडी बाहेर ठेवलेली नाही आहे. तर आता ते लोक आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पॉलिशिंग करताना, सॉरी कलर काढताना. आमच्या घराचं कलर काढतं ते. हे बघा गॅस कसं झाकलाय. इथं सगळे भांडे काढले इथले. हे बघा इथले मांडणे सगळे काढलेत बघा. आणि बेडरूम मध्ये बी असं केलंय बघा. अख्खं भिंतीचे कलर काढले. सगळं आमचे हे झाकले. हे बघा खाली बघा किती राहडा झाले. आणि माझी मम्मी बाहेर स्वयंपाक करते, ते बी चुलीवर. तिथं आरती चालू आहे बघा. आणि माझी मम्मी इथं चुलीवर स्वयंपाक करते, ती बी तिखट डाळ. चुलीवर ठेवलेलं कुकर अख्खं काळं झालं. घाटो नाही केला बघा. आणून भात. मम्मी आता डाळ टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकले. तर इथं मी केली डाळ झाली. आणि आता मी करायला घेतली मेथीची भाजी. त्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण टेचून घेतलाय. आणि इथे भाजी धुवून घेतली बघा. खूप पसारा आहे, थोडंसं समजून घ्या कारण की आतमध्ये कलरिंग चाललेलं आहे. आणि आतली खाट इथं आणून ठेवली आहे. पाण्याचे हांडे तिथं भरून झाकून ठेवलेले आहेत. बाकीची निम्मी भांडी इथे आहेत, निम्मी भांडी तिथे आहेत. सगळीकडे सामान पसरलेलं आहे. अजून कलरिंगचं काम चाललंय. रात्रीचे 8 वाजले. आणि घरामध्ये आता कलरिंगचं काम चाललंय आमच्या. तरकी पूरी बनी और बना तरकी, खीर बनी, लजीज पूरी बनी और बनी. तर आता इथे मेथीची भाजी झाली आहे. मी काढून बाजूला ठेवते. बनी आणि आता इथे मी ठेवणार आहे तवा भाकऱ्यांसाठी. तर आता मी करायला घेते भाकऱ्या. माझ्या चालू आहे. इथे दुसरी भाकरी शेकतीये. इथे एक भाकरी थापून ठेवली. इथे एक भाकरी झालेली आहे. तर आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. चुलीत अजून म्हणजे निखारे तसेच आहे. इथे मी भाकरी केलेली आहे, झाकून ठेवली. तिथं कालवण काढून ठेवलेलं आहे. आणि ती सगळी काळी भांडी ती घासून झालेली आहे. भांडी घासून त्या ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि आता मी बसली निवांत कारण की आता वाजलेत 9 वाजलेत.
आणि अजून ही लोक गेलेली नाही, त्यांचं काम चाललेलं आहे आतमध्ये. तर आम्ही इथं बाहेर खाट ठेवली. काय अभ्यास नाही करायचं शंभूला, अभ्यास नाही करायचं तुला. अभ्यास झाला हो. झाला अभ्यास दिसतच नाही. हा झाला झाला ना अभ्यास. ठीक, माझं पण झालं. हे बघ तर मी स्टेशन पळाले आता दुकानात गेलेले आहेत, चालले दुकानात चालले. त्यांची आत्या आली म्हणून तिला भेटायला. खाली बसायला जागा नाहीये, त्यामुळे आम्ही इथे वरती जेवायला आलोय. इथे शंभू बसलेला आहे, इथे मी आहे, इथे मिष्टी बसलेली आहे जेवायला. इथे आमचा टीव्ही चालू आहे पुढे आणि इथे जेवण करतोय. मिष्टी शंभू नवीन लाईट लावली आहे बघा. काय रे शंभू, ती लाईट मध्ये काय गाणं लागतं ना. हो, गाणे लागतात मोबाईल कनेक्ट करल्यावर. हे वरचं कलरिंग झालंय, त्यामुळे आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहे. खाली जागा नाही जेवायला.